थोड़ा सफ़र का मज़ा लेते और पहुँचते अपनी मंजिल पे। तो नमः मंडळी, कैसे हो, वेलकम टू माय चॅनल। आज आपला गोकर्णाचा 4था दिवस आहे आणि मी आता आज आमचा प्लॅन आहे मुर्डेश्वरला जायचा आणि मध्ये एक 2-3 स्पॉट्स आम्ही कव्हर करणार आहोत। कालचा दिवस पण खूप छान होता। दिस इज माय हॉस्टेल अँड वी आर लिव्हिंग ॲट वॉट टाइम 12 PM। ॲक्च्युली आज आम्हाला लेट झालं उठायला, सो आम्ही आज लेट निघालो। थोडंसं ऊन आहे, थोडंसं नाही जास्त, तर विषय खोल आहे, पण ठीक आहे, बाईकवर बसल्यावर काय विषय नाही। ॲक्च्युली माझे काल हेडफोन्स बिघडले, सो आज मी भावाचे हेडफोन घेतले, त्याच्यानी मी आज शूट करणार आहे। सो बघू आता 2-3 प्लेसेस आहेत, अप्सराकोंडा फॉल्स वगैरे, ते करून मग आपण मुर्डेश्वरला जाऊ सनसेट बघायला मस्त। मी ब्रेकफास्ट करायला आलो, बघू शकता दुर्गंबा। काल आपण तिथे जेवलो होतो, व्हेज थाळी खाल्ली होती, तिकडे चालू होतो ब्रेकफास्टला। इथे मी बनाना बन्सच खाल्ले, इकडे आल्यापासून 2 वेळा बनाना बन्स, खूप छान लागतं। सो इकडून आम्ही निघणार आहोत आता होनावरला, तिकडे आम्ही अप्सराकोंडा फॉल्स आणि एक हँगिंग, सो तिकडे जाणार आहोत। थोडा सफर का मजा लेते और पहुँचते अपनी मंजिल पे। आम्ही आता गोकर्ण मेन मार्केटमधून निघालेलो आहे ब्रेकफास्ट रायडर बघू, खूप छान असं मार्केट आहे, खूप छान वाटतं। मिरजान फोर्ट आहे हा, आणि ॲक्च्युली तुम्ही बोलत असाल आम्ही इथे होनावरला चाललेलो आणि इकडे कसे काय आला। विषय असं झाला की होनावरला चाललेलो आणि मध्ये हा फोर्ट आहे, आम्हाला माहितीच नव्हता। सो आतमध्ये जाऊन बघूयात आता फोर्ट कसा आहे, काय फोटोज वगैरे काढू थोडेफार आणि मग पुढे निघूयात। सो स्टे ट्यून गाईस, असेच सरप्राइजिंग विषय होत राहतील, बघत। भावाने जुगाड केला आहे, ॲक्च्युली हेल्मेट ठेवायला जागा नव्हती, भावाने हेल्मेटचा टोक आतमध्ये टाकून विषय खोल करून टाकलाय। चायला विषय खोले भाई याचा। चला आता आपण एंटर करूया मिरजान फोर्टला, पण इकडून काहीतरी काम चालू आहे, तर ते काका आम्हाला ओरडले, ए भाई इकडून नका जाऊ, इकडून जा। आणि हा बघू शकता तुम्ही मिरजान फोर्टचा एंट्रन्स आहे। सो मी आता आतमध्ये चाललो होतो, पण ॲक्च्युली विषय असा आहे की ते आतमध्ये आपण व्हिडिओ काढू शकत नाही, अलाउड नाही। सो मी जस्ट इकडे नारळ पाणी पितो। आपण आपल्याला जिथे जायचं होतं हँगिंग ब्रिजवर पोहोचलेलो आहे, ते बघू शकता, हँगिंग ब्रिज। थोडेसे फोटोशूट करून इकडून पण कल्टी मारत थोड्या वेळात।
So hello guys, we are here at the hanging bridge in Hona, the famous hanging bridge. खूप छान आहे मित्रांनो, विषय खोल आहे. असं वाटतं बँड्रावरली सिलिंगला आलोय. छान वाटतंय. मी पलीकडच्या साईडला आलेलो आहे. ॲक्च्युली हे इकडे बंद आहे. तुम्ही असं इकडून चढून जायला आम्ही आता इकडून हँगिंग ब्रिजच्या इथून निघत आहोत. ॲक्च्युली इकडे फोटोशूटला वगैरे टुरिझमसाठी बंद आहे. जर तुम्हाला फोटोशूट वगैरे करायचं असेल तर तुम्हाला परमिशन घेऊन करायचं असेल. दिस टू गाईज ते आहे. हे दोघं भाऊ आहेत. त्यांनी आपल्याला परमिशन दिली फोटो वगैरे काढायला. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. सो लेट्स गोइंग. तुम्ही बघू शकता इकडे एक मॅप आहे. इकडे सर्व प्लेसेसची माहिती दिली आहे. ॲक्च्युली हे मरीन पार्क आहे आणि इकडे असे वेगवेगळे पॉईंट्स आहेत, तुम्ही बघू शकता. सो गाईज इकडे आम्ही पोचलेलो आहे. ॲक्च्युली इकडे एंटर करण्यासाठी तुम्हाला एक 10 रुपीजची तिकीट घ्यावी लागेल. इकडे एक शॉप पण आहे, इकडे तुम्ही काही घेऊ शकता खायला वगैरे. आम्ही इथे गाडी पार्क केली नाही तर आम्ही आतमध्ये चाललो आहे. सो गाईज आपण अप्सराकोंडा वॉटरफॉलला पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली गरमी आहे म्हणून इकडे पाणी एवढं नाही आहे. पावसाळ्यात तुम्हाला खूप पाणी बघायला मिळेल. आणि ॲक्च्युली गरमीत आलं म्हणून पाणी एवढं नाही. आम्ही आता अप्सराकोंडा वॉटरफॉल आंघोळ वगैरे केली. मस्त वाटलं. छोटासा वॉटरफॉल आहे पण कोणच नव्हतं. माझा मित्र आणि मी, आम्ही दोघंच होतो. मजा आली खूप. थोडीशी स्विमिंग वगैरे केली, फोटो व्हिडिओज काढल्या. नक्की विजिट करा. मला वाटलं नव्हतं समरमध्ये एवढं पाणी वगैरे असेल इकडे, बट होतं. म्हणजे तुम्ही एन्जॉय करू शकता एवढं होतं. सो इकडून आम्ही जात आहोत आता मुर्डेश्वरला. सो लेट्स. सो गाईज आम्ही मुर्डेश्वर टेम्पलच्या एंट्रन्सला पोचलेलो आहे. वेलकम टू मुर्डेश्वर. सो गाईज तुम्ही बघू शकता आपल्याला गोपुरा दिसत आहे थोडा थोडा. सो हॅलो गाईज, आपण आता पोचलेलो आहे मुर्डेश्वर टेम्पलच्या इथे. ॲक्च्युली हे दोघं पोरं आपल्या हॉस्टेलला होते. ते त्यांचं सामान विसरले होते एका बाईकमध्ये. सो आम्ही त्या बाईक रेंटलवाल्याकडे गेलो आणि त्यांचं सामान घेऊन इकडे आलो. ते ॲक्च्युली ते पण आज मुर्डेश्वरलाच येणार होते. सो आम्ही सुद्धा आलो इकडे. मी आता इकडे एक मुर्डेश्वरमध्ये मार्केटमध्ये ना हे एक घेतलं. मला थोडे फोटोज वगैरे काढायचे होते. सो मी आता गोपुरामध्ये जाणार आहोत. छान सो गाईस आपण पोचलेलो आहे मुर्डेश्वर टेम्पलला. इथून टेम्पलचं एंट्रन्स आहे. इथे आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे. सो मी तुम्हाला बाहेरूनच सगळं व्ह्यू दाखवतो. इकडे एक बीच
मित्रांनो, दिस इज भोकालिसा केव्ह एंट्रन्स. आणि इथे तिकीट काउंटर आहे. इथे 7 ते पावणे आणि 20 रुपीज तिकीट आहे इकडची. टॉप फ्लोर ऑफ तुम्हाला व्ह्यू दाखवतो. फ्लोटिंग बीच म्हणून आहे, सो तिकडे आम्ही जाणार आहे. त्याच्यानंतर थोडंसं खाऊन मग परतीच्या प्रवासाला निघू. नंतर पण एक प्लॅन आहे, काल तो झाला नव्हता. लेट्स सी आज आपल्याला मिळेल का ते. आपण आता आलेलो आहे मुर्डेश्वरच्या फेमस फ्लोटिंग ब्रिजजवळ. ॲक्च्युली ते चार्ज करतात 100 रुपीज पर पर्सन इकडे जाण्यासाठी. पण मी नाही जाते ॲक्च्युली, मला एवढं वर्थ वाटत नाही आहे की तिकडे जाऊन. ते फक्त बोटिंगसारखं एक्सपिरियन्स आहे, म्हणजे ते वर खाली होतं आहे फक्त, बाकी काही विषय. मंदिराच्या खाली जी खाऊ गल्ली आहे तिकडे तुम्ही येऊन नाश्ता वगैरे करू शकता, काही विषय नाही. आम्ही आता इकडून निघतोय परत आपल्या ट्रिपर्स हॉस्टेलला. ही आपली गाडी. सो परत एकदा एक शेवटचा व्ह्यू बघून घ्या. वाव. तो काय आम्ही आता इकडे होनावरला आलो आहे. आम्ही मुर्डेश्वरवरून आमच्या हॉस्टेलला चालू कोकणाला. तर इकडे एक आम्हाला वाटेत एक शॉप मिळालं आहे वडापाव आणि मिरची. आणि हे एक काका आहेत, भंडार काका. तो ते इकडे शॉप चालवतात, ते तिकडचे मस्तच टेस्ट आहे. आम्ही काल खाल्लं होतं इकडे. तर इकडे तुम्हाला मिरची भजी, वडापाव आणि भजी मिळेल. तर तुम्ही जर कधी होनावरला आलात तर इकडे नक्की ट्राय करा, खूप छान चव आहे. मी जस्ट हॉस्टेल लाईफकडे आलो होतो विजिट करायला. तसं त्यांचे डॉर्म्स अँड रूम्स बघितले. ठीक आहेत. ॲक्च्युली इथे डॉर्म्समध्ये AC पण आहे. मी जिथे राहतो ट्रिपर्समध्ये तिथे AC नाही आहे, ते AC पण आहे. पण इकडचा व्ह्यू असा काहीसा आहे माहिती. ॲक्च्युली इकडे डॉर्म्समध्ये कोणीच नव्हतं आणि सगळी शांत. सो गाईज आपण आता हॉस्टेलला आलो आहे. इकडे मंत्रा कॅफे पण आहे. सो बघू आता आतमध्ये जाऊन कसं हॉस्टेल आहे, काय विषय बघूयात. सो गाईज इकडचे असं काहीतरी एंट्रन्स आहे. सो गाईज आपण आलेलो आहे आता हॉस्टेलच्या मंत्रा कॅफेमध्ये. वाईब छान आहे, पण इकडे आपल्याला कोंबूचा ड्रिंक इकडे पण नाही मिळाले. सो पूल वगैरे सगळा विषय. हा एक हॉस्टेल चांगला आहे. इकडे एक थोडी वाईब चांगली दिसते. मॅच बीच खूप विषय खोल आहे. सो हॅलो गाईज, आपण आता हॉस्टेल करून हॉस्टेल आहे इकडे, जे ट्रिपरच्या फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहे. तिकडे आपण आलेलो आहे. खूप छान असं आहे. आपण हॉस्टेलच्या तसं मंत्रा कॅफेमध्ये आलेलो आहे. आपण तिकडे तुम्ही बघू शकता. आपण पिझ्झा, पनीर टिक्का पिझ्झा मी मागवलेला आहे. थोडंसं कॉस्टली आहे, 380. आणि ठीक आहे, पण वाईब खूप छान आहे आणि इटालियन ऑब्जेक्टिव्ह आहे, खूप छान आहे. तुम्ही बघू शकता.
सो हॅलो गाईज, फायनली आम्ही आमच्या हॉस्टेलला पोचलेलो आहे. सो आज खूप सारी मजा केली, खूप सारी धमाल उडवली, खूप साऱ्या ठिकाणी फिरलो. आजचा दिवस खूप छान होता आणि मी स्पेशली 2 गोष्टी सांगेल. मी येता येता आपण जसं बघितलं की मी हॉस्टेलला गेलो, हॉस्टेल लाईफ आणि हॉस्टेलला, बट मला तो ट्रिपरसारखा वाईब काय जाणवला नाही तिकडे. ॲक्च्युली मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही ट्रिपर्स म्हणजे तुमची स्पेशली फर्स्ट जर सोलो ट्रिप असेल ना, ट्रिपर्सच खूप छान आहे. आणि मला तर हेच आवडलं आणि मी तिकडे गेलो होतो. ॲक्च्युली तिकडची लोकॅलिटी पण एवढी खास नाही, म्हणजे तिकडे ॲक्च्युली थोडा इन्सिडंट झाला माझ्यासोबत. मी एका कॅफेमध्ये गेलो होतो, मंत्रा कॅफेमध्ये. तिकडे ऑर्डर पण ॲक्च्युली लेट आली आणि नंतर तिकडे जे हॉस्टेलमध्ये राहणारे पोरं होती ती पण त्यांचं पण थोडं काय बिहेवियर चांगलं नव्हतं. सो तुम्ही ट्रिपरमध्ये आलात ना, तुम्हाला सगळे फ्रेंडली पब्लिक मिळेल. सो हेच सांगायचं होतं मला तुम्हाला. आणि ठीक आहे, सो आता मी झोपायचं आहे आता आम्हाला. सो उद्या थोडेसे प्लॅन्स आहेत, बघू जर लवकर उठलो तर करू. सो गाईज, कीप लविंग, कीप वॉचिंग आणि असंच प्रेम करत राहा. असेच नवीन नवीन कंटेंट घेऊन मी तुमच्यासाठी येईल. सो बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.